नमस्कार, वेलकम टू पेबल्स मराठी. पेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि त्यातही माझ्या डिअर जिंदगी प्रोग्राममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वेगवेगळ्या करंट इश्यूजवर ह्या माझ्या सिरीजमध्ये आपण चर्चा करतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती एका फार मोठ्या अफवेवर की क्रिप्टोकरन्सी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या खाली आणली. आता अर्थातच ह्याच्यावरून जोरदार अफवा पसरल्यात आणि जोरदार लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कोणाला काही माहीत नाही आहे, लॉ वाचत नाही आणि त्याच्यावर ते प्रतिक्रिया देत आहेत. पण आज आपण व्यवस्थित या बातमीचा परामर्श घेऊ आणि आपल्यासाठी ते बेनिफिशियल आहे की नाही ह्याचा पण विचार करू. पण त्याच्या आधी अजून तुम्ही जर का पेबल्स मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ जरूर लाईक करा. तुमचे कॉमेंट्स फार गरजेचे आहेत आणि त्यांना मी पर्सनली उत्तर देतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्रिप्टोकरन्सीबद्दल काही टेलिग्राम चॅनल्सच्या लिंक्स दिलेल्या आहेत. ते ग्रुप्स नक्की जॉईन करा आणि मराठीमधून क्रिप्टोकरन्सीच्या कोर्सची पण माहिती दिली आहे, तीसुद्धा डेफिनेटली बघा. इकडे आपण गॅजेटची एक न्यूज बघूया. आपल्याच एका स्टुडंटने ती टाकली आहे. फायनान्स मिनिस्ट्रीचं गॅजेट आहे, अमेंडमेंट नोटीस आहे आणि ही आम्ही व्हेरीफाय केलेली आहे भारताच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या साईटवर जाऊन आणि गॅजेट इयरच्या साईटवर जाऊन. आपण जरा ती आधी वाचूया इंग्लिशमध्ये आणि ती समजावून घेऊया. इन द एक्सरसाइज ऑफ द पॉवर कॉन्फर्ड बाय द सब क्लॉज अमुक अमुक ऑफ सब क्लॉज एसे ऑफ सब सेक्शन 1 ऑफ द सेक्शन 2 ऑफ द प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 15 ऑफ 2003. आता त्यांनी हा कोणत्या लॉ खाली अमेंडमेंट आहे ते त्यांनी दिलंय. हिअर इन आफ्टर रिफर्ड टू ॲज द ॲक्ट. तर याला आपण ॲक्ट म्हणणार आहोत याच्यानंतर. द सेंट्रल गव्हर्नमेंट हिअर बाय नोटिफाईज दॅट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज वेन कॅरिड आउट फॉर or on behalf of another natural or legal person in the course of business as an activity for the purpose of the said subclause, namely म्हणजे कोणतीही संस्था किंवा कोणतीही व्यक्ती खालीलपैकी जर का एखादी ॲक्टिव्हिटी करत असेल तर ती ॲक्टिव्हिटी याच्या पुढे मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या खाली नोंदवली जाईल. फॉर एक्झाम्पल, exchange between virtual digital assets and fiat currencies. Fiat currencies, for example, Indian rupees. Virtual digital assets, that can be cryptocurrency किंवा तुमच्या NFT असतील किंवा काही असतील. याचा अर्थ रुपये देऊन क्रिप्टोकरन्सी विकत घेणं किंवा क्रिप्टोकरन्सी देऊन क्रिप्टोकरन्सीचं रुपयांमध्ये कन्व्हर्जन करणं किंवा NFT विकून रुपये घेणं किंवा रुपये देऊन NFT विकत घेणं यासारख्या ॲक्टिव्हिटी. द एक्सचेंज बिटवीन वन ऑर मोर फॉर्म ऑफ द व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स. एक्सचेंज बिटवीन द डिजिटल ॲसेट्स म्हणजे बिटकॉईन देऊन इथेरियम घेतले, इथेरियम देऊन बिटकॉईन घेतले, हे एकमेकांमध्ये ट्रान्सफर झाले. ट्रान्सफर ऑफ व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स. USDT तुम्ही ट्रान्सफर करत असाल किंवा दुसरी कोणती कॉईन जर का तुम्ही ट्रान्सफर करत असाल तर सेफ कीपिंग और ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स. तुम्ही जर का सेफ कीप म्हणजे तुम्ही वॉलेट्समध्ये ठेवत असाल किंवा तुमच्या कोणत्या हार्डवेअर वॉलेट असो, सॉफ्टवेअर वॉलेट असो किंवा तुमचं कस्टोडियन वॉलेट लाईक एक्सचेंजेस असो तर और इन्स्ट्रुमेंट्स एनेबलिंग कंट्रोल ओव्हर द व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स म्हणजे वॉलेट्स आणि एक्सचेंज दोन्ही. त्याच्याचबरोबर तुमची P2P ट्रान्झॅक्शन्स. ओके. पार्टिसिपेशन इन अँड प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस रिलेटेड टू अन इश्युअर्स ऑफर अँड सेल ऑफ व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स म्हणजे अशा कोणत्याही ॲक्टिव्हिटी, ऑफर किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये भाग घेणं. फॉर एक्झाम्पल, तुमचं IO, तुमचं ICO, तुमच्या वेगवेगळ्या कॉईनचे एअरड्रॉप्स किंवा ज्या काही अशा जिकडून तुम्हाला क्रिप्टोकरन्सी मिळते किंवा तुम्ही क्रिप्टोकरन्सी कोणाला तरी देता, अशा कोणत्याही ॲक्टिव्हिटीज यापुढे मनी लॉन्ड्रिंगच्या ॲक्टच्या खाली येतील. एक्सप्लेनेशन. फॉर द पर्पज ऑफ दिस नोटिफिकेशन, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट shall have the same meaning
असाइन टू द क्लॉज सो अँड सो अँड सो. ओके, ही झाली नोटीस. आता ज्या स्टुडंटनी मला हे पाठवलं आहे त्यांनी काय केलं, त्या जो हे जे गॅझेट आहे संपूर्ण त्याचा फक्त एक सेक्शन फक्त कॉपी केला आणि तो पाठवला. ॲक्च्युली संपूर्ण तो गॅझेट किंवा तो जो लॉ तुम्ही वाचला तर तो 5 पानांपेक्षा सुद्धा जास्त आहे, बराच मोठा आहे. तो मी इथे एक्सप्लेन करत बसत नाही. आपण फक्त याचा अर्थ काय तो बघूया आणि याच्यावरून काय होणार आहे ते पण आपण बघूया. ठीक आहे, ही बातमी आपण वाचली. सगळ्यात पहिली गोष्ट मला जी काय आपल्या ग्रुपवर जो काय कटिंग टाकण्यात आलं, हे कटिंग हा एक अर्धवट माहितीचा एक उतारा होता. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक लोकल वृत्तपत्र म्हणा किंवा अनेक वेबसाईट्स म्हणा, या लोकांना याच्यातलं काहीही माहीत नाही. ना त्यांना क्रिप्टोकरन्सीमधलं काही माहिती आहे, ना त्यांना मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमधलं काही माहिती आहे. आणि ते बिनधास्त ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली बिनधास्त अफवा पसरवत असतात. आता याच्यावर एक जोरदार अफवा पसरवली गेली की यापुढे मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट म्हणजे तुमच्याकडे जर का क्रिप्टोकरन्सी असेल किंवा तुम्ही जर का ती ट्रान्सफर केलीत किंवा तुम्ही जर का ती विकत घेतलीत किंवा विकलीत तर तुम्हाला 6 महिने जेलमध्ये टाकणार. हा एक नवीन क्रिप्टोकरन्सीच्या विश्वामध्ये भारतामध्ये आलेला नवीन वाक्प्रचार आहे. काही झालं ना की जेलमध्ये जाणार, काही झालं की जेलमध्ये जाणार. सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की मनी लॉन्ड्रिंगच्या ॲक्टमध्ये ट्रान्सफर ऑफ मनीविषयी सगळं लिहिलं आहे. पण म्हणून काय ट्रान्सफर ऑफ मनी इल्लिगल आहे का? नाही. या नोटीसचा अर्थ जर का तुम्ही नीट वाचला, संपूर्ण लॉ जर का तुम्ही वाचला तर याचा अर्थ असा होतो की क्रिप्टोकरन्सी विकणे, विकत घेणे, ट्रान्सफर करणे, साठवून ठेवणे किंवा दुसरे व्हर्च्युअल ॲसेट जे आहेत ते NFT सारखे आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही केवळ आणि केवळ तिथेच करू शकता जिथे तुमचं KYC आहे. थोडक्यात गव्हर्नमेंटनी हे उचललेलं अतिशय चांगलं पाऊल आहे, ज्याद्वारे आजपर्यंत तुम्हाला एक्सचेंजवर किंवा दुसऱ्या कोणावर केस करता येत नव्हती, ती आता मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या खाली केस करता येईल. आणि हळूहळू गव्हर्नमेंट अतिशय चांगली पावलं टाकतोय की क्रिप्टोकरन्सीला रेग्युलेट करण्याच्या दृष्टीने. याच्यावरून जबरदस्त चाप बसेल सगळ्यांना जे लोक KYC करत नाही आहेत. बायनॅन्ससारख्या, वजिरेक्ससारख्या एक्सचेंजनी ऑलरेडी KYC केलेली आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, 7 मार्चचा ॲक्ट आला, त्या दिवशी सुट्टी होती, कालचा दिवस गेला आणि आज सकाळी जेव्हा मी ट्रान्सफर करत होतो, बायनॅन्स पेने ट्रान्सफर करत होतो, ताबडतोब माझं अकाउंट सस्पेंड केलं गेलं आणि इमिजिएटली मला माझं ॲडेड व्हेरिफिकेशन म्हणजे माझं KYC वगैरे सगळं दिलेलं होतं, मला माझं लेटेस्ट बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट अपलोड करा म्हणून आलं. तोपर्यंत मी ट्रान्सफर करू शकणार नाही. याचा अर्थ जिकडे जिकडे KYC आहे तिकडे तुम्ही क्रिप्टोकरन्सीचं पण ट्रान्झॅक्शन करू शकता. गव्हर्नमेंटनी ऑलरेडी त्याला 30% टॅक्स बिक्स सगळं लावलेलं आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्ही काय नाही करू शकत, प्रिव्हेन्शन काय आहे? तर तुम्ही जर का मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, एखादी बेनाम मालमत्ता इकडून तिकडे ट्रान्सफर करायची दुसऱ्याच कोणत्या तरी भलत्याच कारणाखाली आणि टॅक्सेस चुकवायचे त्याच्याखाली आणि ब्लॅकचा पैसा व्हाईट करायचा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का एखाद्या ट्रस्ट वॉलेट, तुमच्या मित्राकडे जर का ट्रस्ट वॉलेट आहे आणि तुमच्याकडे पण ट्रस्ट वॉलेट आहे आणि तिकडनं त्यांनी तुम्हाला 100 USDT किंवा 1 बिटकॉइन जर का पाठवला तर तो मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट खाली येतो. याला मनी लॉन्ड्रिंग म्हटलं जाईल. का? कारण ट्रस्ट वॉलेटसाठी कोणत्याही प्रकारचं KYC लागत नाही आणि म्हणून तो त्याच्या अंडर येणार. पण मी जर का तुमच्या बायनॅन्सवरून माझ्या बायनॅन्सला किंवा माझ्या बायनॅन्सवरून तुमच्या बायनॅन्सला जर का मनी ट्रान्सफर केली आणि KYC पूर्ण व्हेरीफाईड असेल तर दॅट इज अ लीगल ट्रान्झॅक्शन. कारण त्याचा ट्रेस तुमच्या देशाचं सरकार, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, ED डिपार्टमेंट हे घेऊ शकतं. याचा अर्थ काय, इन्कम टॅक्स आणि ED कामधंदा नसल्यासारखं तुमच्या मागे येऊन तुम्हाला जेलमध्ये टाकणार नाही आहे, ॲब्सोल्युटली टाकणार नाही आहे. कारण ते तुम्ही डिक्लेअर करणार आहात, त्याच्यावर टॅक्स भरणार आहात. आय होप की तुम्ही टॅक्स भरणार आहात. सो आपल्या देशातल्या लोकांना, आपल्या देशातच नाही, आपल्या देशाची सवय खूप जास्त आहे, पण जगातल्या लोकांना एक सवय असते की जिकडे तिकडे जरा अफवा उठली ना की धावत सुटायचं, आपल्याकडून त्याला मीठ मसाला लावायचा आणि प्रचंड प्रमाणामध्ये काहीतरी मोठं करत सुटायचं. ज्या पद्धतीने इकडे
म्हणजे क्रिप्टो मराठीच्या ग्रुपवर जसं सगळ्यांची खळबळ माजली तसंच प्लॅनेटियरमध्ये सुद्धा खळबळ माजली. तर प्लॅनेटियरच्या लोकांना पण मी हेच सांगू इच्छितो की आपण सगळ्यांचं KYC घेत आहोत, सगळ्यांचं KYC घेतलेलं आहे, KYC केलेलं आहे. तर प्लीज कोणी या मिसअंडरस्टँडिंगमध्ये, या अफवेवर राहू नका की आता हे सगळं बॅन होणार आहे. रादर भारतीय गव्हर्नमेंटनी हे उचललेलं अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे की एक्सचेंजेस जी काय अफरातफरी यापुढे करत होते, याच्या आधी करत होते, सगळं लपवून ठेवत होते, त्यांना यापुढे सगळं ओपन करावं लागणार. गव्हर्नमेंटला एक एक गोष्ट सांगावी लागणार, कारण याच्यामध्ये सर्वसामान्यांचे पैसे इन्व्हॉल्ड आहेत. सो डोंट वरी, हे आपल्या बेनिफिटसाठी आहे. आणि काही आपण वेबसाईट जसं मनी कंट्रोल आहे किंवा जी काही फायनान्शियल वेबसाईट्स आहेत त्याच्यावरच्या आपण प्रतिक्रिया याच्यावर आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया बिझनेस स्टँडर्ड बघूया आपण 9 मार्चचा. सेंटर ब्रिंग्स क्रिप्टो ॲसेट्स अंडर प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट. रॉंग डुईंग कॅन बी प्रोब बाय ED. हे लक्षात घ्या, रॉंग डुईंग. तुम्ही जर का काही चुकीचं करणार असाल, तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करणार असाल, तर तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं जाईल. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. या इकडे त्यांनी असं म्हटलेलं आहे की द सेंट्रल इज अनविलिंग टू टेबल द बिल गव्हर्निंग द क्रिप्टोकरन्सी सेक्टर इन पार्लमेंट अंटिल देर इज अ ग्लोबल रेग्युलेशन्स. आता G20 चालू आहे. G20च्या अनुषंगाने ही सगळी पावलं उचलली जात आहेत आणि ॲब्सोल्युटली हे एक अतिशय चांगलं पाऊल गव्हर्नमेंटचं आहे. जस्ट चेक करा. क्रॅकिंग द विप मूव्ह विल गिव्ह ऑथॉरिटीज ग्रेटर पॉवर टू मॉनिटर द ट्रान्सफर ऑफ व्हर्च्युअल. म्हणजे ऑथॉरिटीजना ट्रान्सफरवर नजर ठेवायला अक्रॉस द कंट्री बॉर्डर खूप चांगलं असेल. अंडर द अँटी मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट रिपोर्टिंग entities are required to maintain KYC detail of their client and beneficial owners. म्हणजे KYC हे मस्ट झालेलं आहे. FinMin notified on the Tuesday that the dealing with the VDA म्हणजे virtual digital asset now will be considered as the reporting entitle. म्हणजे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे, तर कोणी घाबरून जायचं कारण नाही. पुढे आपण अजून एक बघूया. बिझनेस लाईनचा रिपोर्ट सगळीकडे हीच हेडलाईन आहे. काही ठिकाणी एका व्यवस्थित चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे जेवढं. आणि जी लोकल न्यूजपेपर्स आहेत, लोकल स्थानिक न्यूजपेपर आहेत, ज्यांना कसलीही अक्कल नाही आहे, त्या लोकांनी वाटेल त्या अफवा तिकडे पसरवलेल्या आहेत. या इकडे काय म्हटलंय, इंडस्ट्री लॉर्ड्स द मूव्ह. इंडस्ट्रीने अतिशय स्वागत केलेलं आहे. फॉलोइंग रिलीज ऑफ द नोटिफिकेशन द क्रिप्टो इंडस्ट्री हॅज लॉर्ड द मूव्ज. आशिष सिंगल को फाउंडर ऑफ कॉइनस्विच, त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, द नोटिफिकेशन टू ब्रिंग द VDA ट्रान्झॅक्शन अंडर मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट इज अ पॉझिटिव्ह स्टेप इन रेकग्नायझिंग द सेक्टर. दिस विल स्ट्रेंथन आवर कलेक्टिव्ह एफर्ट्स टू प्रिव्हेंट द व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स फ्रॉम बिंग मिसयूज्ड बाय द बॅड ॲक्टर्स. याच्यामधले जे बॅड एलिमेंट्स आहेत, जे दुसऱ्यांना फसवत आहेत, त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होईल. त्याच्यानंतर निश्चल शेट्टी, फाउंडर ऑफ वझिरेक्स, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय, इट इज अ गुड स्टेप टुवर्ड्स द रेग्युलेटिंग द क्रिप्टो इंडस्ट्री इन इंडिया. दिस ऑल्सो एन्श्युअर्स ऑल क्रिप्टो बिझनेसेस मस्ट परफॉर्म नेसेसरी KYC, ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंग एटसेट्रा ॲट द पार्ट ऑफ देअर प्रोसेस. तर पुढे बघूया आपण अजून एखाद्याचं. फायनान्शियल मनी कंट्रोल, अतिशय फेमस साईट मनी कंट्रोल आहे टॅक्सेशनसाठी, आणि त्यांनी सुद्धा जोरदार स्वागत केलेलं आहे याचं. इट इज अ बऱ्याच जणांची ट्विट्स आणि बऱ्याच जणांचं आहे, तुम्ही डेफिनेटली बघू शकाल. काही जण म्हणतात की स्लोली बट शुअरली वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द रेग्युलेटेड क्रिप्टो इकोसिस्टम. ओके, तर या अतिशय चांगल्या मूव्ह घेण्यात आलेल्या आहेत. आणि याचं गव्हर्नमेंटचं प्रमाण म्हणून मी तुम्हाला दाखवतो की आज सकाळी बायनान्स पेवर ट्रान्सफर करत असताना आणि त्यांनी माझं विड्रॉवल सस्पेंड केलं आणि त्यांनी माझं अजून KYC व्हेरीफाईड मागवलं. त्याच्या मी इमेजेस काही तुम्हाला दाखवतो.
सो इथे तुम्ही मी दाखवलं तुम्हाला, ज्यावेळेला मी बायनान्स ट्रान्सफर करायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मला ॲड्रेस व्हेरिफिकेशन विचारण्यात आलं आणि चूज द डॉक्युमेंट. बँक स्टेटमेंट मला विदिन 3 months 3 महिन्याच्या आतलं बँक स्टेटमेंट मला अपलोड करण्यात सांगण्यात आलं की हे बघा इन रिव्ह्यू म्हणून आलं, युअर ॲप्लिकेशन फॉर व्हेरीफाईड प्लस. तुमच्या सगळ्यांचं अकाउंटसुद्धा व्हेरीफाईड अकाउंट असेल तर आता ते व्हेरीफाईड प्लस अकाउंट करणं गरजेचं आहे. तुम्ही इथे बघितलं असेल उजवीकडे तुम्ही बघा इथे की आपल्याला इकडे व्हेरिफिकेशन लेवल्स ज्या आहेत त्या तुम्हाला आपण पर्सनल इन्फॉर्मेशन दिली आहे, आधार वगैरे दिले आहे, फेशियल रेकग्निशन दिली आहे, पण आता तुम्हाला एक्स्ट्रा प्रूफ ऑफ ॲड्रेस दिल्याशिवाय काय करता येणार नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक अनलिमिटेड फियाट ट्रान्झॅक्शन करायचे असतील तर अजून एक काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल. तर माझ्या मते या सगळ्या स्टेप्स आहेत, या तुम्ही पण करून घेतलेल्या चांगल्या. त्याच्यानंतर हे बघा इथे माझं विड्रॉवल फंक्शन टेम्पररीली सस्पेंडेड, यू सीम्स टू सबमिट अपील. आणि मला याच्यासाठी या पद्धतीने व्हिडिओ अपील त्यांनी रजिस्टर करायला सांगितलं. अर्थात ही सगळी प्रोसेस मी केली आणि तुम्हाला पण मी सांगतो त्यासाठी. याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की हे अपील कसं करायचं, व्हिडिओ कसा शूट करायचा आणि त्यात काय काय बोलायचं हे पण मी तुम्हाला याच्यावर देणार आहे. तर कोणी याच्यावर घाबरून जायचं कारण नाही आहे. जर का बायनान्स अकाउंटमध्ये हे काही प्रॉब्लेम आले तर ते कसे सॉल्व करायचे याचे 2 व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करून तुम्हाला अपलोड करतो आहे. सो अजिबात अफवा पसरू नका आणि तुम्हाला जर का नीट माहिती नसेल तर उगीच दुसऱ्याला घाबरवून सोडू नका आणि दुसऱ्याला काहीतरी सांगत बसू नका. ओके, सो थँक्स अगेन. पेबल्स मराठीला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, व्हिडिओ लाईक नक्की करा. आपण पुन्हा भेटू माझ्या डिअर जिंदगीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. गुड बाय.